नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। अखेर मुहूर्त ठरला। 22 एप्रिलला मुंबईत संग्राम थोपटेंचा भाजपा प्रवेश। काँग्रेसमध्ये आपल्याला सातत्याने डावलल्याचा आरोप। देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात कुठेही हिंदी लादली जात नाही। भारतीय भाषेला विरोध करत इंग्रजीचे गोडवे गाणे याचे वाईट वाटते। दोघे एकत्र आले तर मला फार आनंद होईल। राज उद्धव युतीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। मुंबईतील पाडलेल्या जैन मंदिरात पूजा, भाविकांच्या डोळ्यात अश्रू। मंदिर पुन्हा बांधण्याचा केला निर्धार। आणि हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक। हिंदू धर्मात फूट पाडण्याच्या प्रयत्नाला चाप बसवा, थेट सरसंघचालकांकडे केली मागणी। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे ह्या काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घाटशीळ पारगाव येथे नारळी सप्ताहात उपस्थित होत्या। त्यांच्या नियोजित दौऱ्यानुसार त्या माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे जाऊन स्वर्गीय बाबासाहेब आगे यांच्या परिवाराला भेटणार होत्या। परंतु अचानक मीटिंगसाठी मुंबईला जावे लागल्याने त्यांच्या सूचनेनुसार भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आगे परिवाराची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व पंकजाताईंनी दिलेली मदत सुपूर्द केली। यावेळी पंकजाताईंनी दूरध्वनीवरून आगे यांचे आई व वडील तसेच पत्नी व लहान मुलीशी संवाद साधत त्यांना धीर दिला आणि सांत्वन केले। पत्नीला नोकरी देण्याचा शब्द देत, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी सदैव राहील असा धीर त्यांनी यावेळी दिला। पंकजाताईंनी दिलेल्या या आधाराने आगे परिवाराला अश्रू अनावर झाले होते। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, तालुका अध्यक्ष अरुण राऊत, नवनाथ शिराळे, रामराव खेडकर, रामदास बडे, डॉक्टर अशोक तिडके, प्रकाश सुरवसे, श्रीकांत सानप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। पाथरी येथील अनंत टोंपे खून प्रकरणातील आरोपींना परभणी गुन्हे शाखा व पाथरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी रुपाली टोंपे यांच्या तक्रारीवरून पाथरी पोलीस ठाण्यात भारत वावळे, राहुल शिंदे आणि अशोक खंडागळे या तिघा जणांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला होता। परभणीचे पोलीस अधीक्षक श्री परदेशी यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तपासासाठी पाथरी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार केले। तपासादरम्यान सदर आरोपी हे पुण्यात असल्याची गुप्त माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पुणे येथे वाघोली परिसरातून राहुल नामदेव शिंदे, अशोक श्रीपती खंडागळे या दोघांना गुरुवारी ताब्यात घेतले। तर या गुन्ह्यात त्यांच्यासोबत अनिल बालासाहेब उफाडे हा देखील सहभागी असल्याची माहिती आरोपींनी दिली। तसेच संजय अश्रुबा शिंदे व कपिल दगडोबा गवारे यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश लांडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी, पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, गणेश कवटकर आदींनी केली। युवा दर्पण लाईव्हसाठी दत्ता उफाडे, पाथरी। बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना काही केल्या थांबण्याचे नाव घ्यायला तयार नसून छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून आणखी एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। साक्षी कांबळे असे आत्महत्या केलेल्या कॉलेज तरुणीचे नाव असून दिनांक 14 मार्च रोजी मामाच्या घरात गळफास घेत तिने आत्महत्या केली। या घटनेला 1 महिना उलटून गेला असून कांबळे कुटुंब अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। आता साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे। एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात साक्षी कांबळे यांच्या आई म्हणतात, साहेब, मी तुमची लाडकी बहीण। तुम्ही मुख्यमंत्री झालात आणि राज्यातील अस्वस्थ झालेल्या बहिणींना आधार मिळाला। आपण मुख्यमंत्री असताना आपल्या म्हणजेच आमच्यासारख्या अगणित बहिणींना भावाचा आधार मिळाला। आज आपण उपमुख्यमंत्री आहात, मात्र माझ्यासाठी तुम्हीच लाडक्या बहिणीचे मुख्यमंत्री आहात। आज आम्हाला तुमची कमतरता भासते असे त्यांनी सुरुवातीला म्हटले आहे। पुढे त्या म्हणतात, माझी मुलगी साक्षी हिला हवाई सुंदरी व्हायचे होते, मात्र एका क्षणात ती नाहीशी झाली। काही मुलांनी तिची छेड काढली आणि साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेऊन जीवन संपवले। साहेब, आम्ही आस धरून आहोत, तुमची भाची साक्षी या जगात परत येणार नाही हे आम्हाला देखील माहीत आहे, मात्र या क्रूर नराधमांना देखील तेवढी शिक्षा होणे अपेक्षित आहे। साक्षी कांबळे हिच्या आईने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 20 एप्रिल म्हणजेच आज रोजी मुलीचे लग्न होणार होते, परंतु त्याआधीच छेडछाडीला कंटाळून साक्षीने आपले जीवन संपवले। अभिषेक कदम आणि 10 ते 12 मुलांची एक टोळी आहे। ही टोळी मुलींना फसवतात, त्यांचे फोटो काढून ब्लॅकमेल करतात। हे एक रॅकेट असून यात 2 मुलींचाही समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे। अभिषेक कदमवर मकोका लावावा आणि कायमचा जेलमध्ये टाकावा अशी मागणी पीडितेच्या आईने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे। पोलीस कोठडीत असलेले बडतर्फ PSI रणजित कासले यांच्याबाबत आज आणखी एक अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आला आहे। कासले यांच्या विरोधात आज 3रा गुन्हा दाखल झाला आहे। अंबाजोगाई येथील एका व्यावसायिकाकडून
तब्बल 6 लाख रुपये घेतले, परंतु वारंवार मागणी करून देखील घेतलेले उसने पैसे परत केले नाहीत, असा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणजित कासले याने आईच्या उपचारासाठी म्हणून हे पैसे घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. रणजित कासले जेव्हा अंबाजोगाई येथे कार्यरत होते तेव्हा त्यांची व सुधीर चौधरी नामक व्यावसायिकाशी मैत्री झाली. या मैत्रीतून रणजित कासले यांनी आईच्या उपचारासाठी म्हणून 6 लाख रुपये उसने घेतले होते, परंतु वारंवार मागणी करूनही पैसे परत न केल्याने सुधीर चौधरी यांच्या तक्रारीनुसार आज अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल शनिवार दिनांक 19/4/2025 रोजी बीड येथील दैनिक कार्यारंभच्या वर्धापन दिनानिमित्त मातृभूमी प्रतिष्ठान बीड, युवा दर्पण लाईव्ह परिवार आणि बीड शहर बचाव मंच यांच्या संयुक्त विद्यमाने संपादक शिवाजीराव रांजवन पाटील यांचा शाल, पुष्पहार व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अजित रांजवन पाटील, बालाजी मारगुडे, शुभम खाडे, विकास अनवणे, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय तांदळे, प्राचार्य डी जी तांदळे, कोळेकर सुदाम, प्राध्यापक श्रीहरी चौरे, युवा दर्पण लाईव्ह चॅनलच्या वतीने मी स्वतः, लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे, नितीन जायबाये, ॲडव्होकेट अनिल बारगजे, सय्यद मनियार हाफिज आदींची उपस्थिती होती. काल शनिवार दिनांक 19/4/2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साई हॉस्पिटल व शिवकमल हॉस्पिटल बीड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे करण्यात आले होते. यावेळी शिवकमल हॉस्पिटल बीडचे डॉक्टर राहुल शिवप्रसाद जाजू, डॉक्टर सौ वसुधा राहुल जाजू, डॉक्टर नितीन दिलीप उगले, डॉक्टर ओंकार कुलकर्णी, डॉक्टर दत्तात्रय गुंजाळ, डॉक्टर सौ अश्विनी गुंजाळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हा अध्यक्ष शेख खिजर जैनुद्दीन, जयदेव शिंगणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विलास खिसाडे, पत्रकार अल्ताफ कुरेशी व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतात संविधान लागू होण्या अगोदरचा BTMC 1949 ॲक्ट रद्द करून महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खू संघाच्या ताब्यात देण्यात यावे. तसेच वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, विद्यार्थी आत्महत्या यांना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून द्यावा. भूमिहीन शेतमजुरांना 1990 पर्यंत कसत असलेल्या गायरानधारकांचे नावे 7/12 देण्यात यावेत. दलित, आदिवासी व इतर मागासवर्गीय यांच्यावरील होणारे अन्याय, अत्याचार थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा. या मागण्यांसाठी बसपा विधानसभा अध्यक्ष आष्टी संतोष कांबळे हे आष्टी तहसील कार्यालयासमोर दिनांक 21 एप्रिल 2025 पासून बेमुदत साखळी धरणे आंदोलनाला बसणार आहेत. युवा दर्पण लाईव्हसाठी किरण जावळे, कडा. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.